नमस्कार मॅडम. नमस्ते सर. विसरल मॅनिप्युलेशनची ट्रीटमेंट चालू आहे आपली आणि हो. डिटॉक्स पण चालू आहे. तर इथे येण्याआधी म्हणजे 1.5-2 महिन्यापूर्वी तुम्हाला काय त्रास होता? मला PCODचा प्रॉब्लेम आहे 3 ते 4 वर्षापासून आणि माझं पिरियड सायकल पण रेग्युलर नव्हतं त्यावेळेस. मी 2 ते 3 सिटीत घेतल्या सरांकडून, तर मला आता भरपूर फरक पडला, म्हणजे 60% फरक पडला. ओके. साईड इफेक्ट काय होता जे तुम्ही ॲलोपॅथी घ्यायच्या? साईड इफेक्ट माझं वजन वाढायचं, मग त्याच्यानंतर हार्मोन्स इम्बॅलन्स झालं होतं माझं. बरोबर. आणि भरपूर काही बॉईल्स वगैरे ना चेहऱ्यावर, फेसवर, स्किनचे प्रॉब्लेम, भरपूर काही गोष्टी होत्या. आता किती फरक पडला आहे? म्हणजे ते पण बंद झालं? आता ते सगळं ॲलोपॅथीच्या गोळ्या वगैरे सगळं बंद झालं आहे माझं. प्लस मला ते चेहऱ्याचे, स्किनचे जे प्रॉब्लेम होत होते ते पण कमी झाले भरपूर. आणि वेट पण माझं हळूहळू उतरत आहे. बरोबर. आपला टोटल 3 महिन्याचा प्रोटोकॉल आहे. अजून तर आपला 1-1.5 महिन्यात झाला आहे. म्हणजे तुमचे हार्डली 4 सिटिंग झाल्या असतील. हो. तर स्टेप बाय स्टेप जाऊ. आणि विसरल मॅनिप्युलेशन म्हणजे काय एक्झॅक्टली केलं ते पण थोडंसं समजणं गरजेचं आहे. तर जसं आपले जे इंटरनल बॉडी ऑर्गन्स आहे त्याची जी सेटिंग केली सरांनी तुमची, की जसं लिव्हर आहे, ब्लॅडर आहे, त्या पण डिटॉक्स केला त्यांनी. हां, तर डिटॉक्सही केलं आणि आपण त्याचं जे थेरपी देत होतो त्याला विसरल मॅनिप्युलेशन म्हणतो. तर त्याची सेटिंग केल्यानंतर हां, तर रिझल्ट कसा होता? इमिडिएट होता? हो, इमिजिएट होता. 3 महिन्यानंतर त्यांनी मला ट्रीटमेंट सांगितलं. मला 1.5 महिन्यातच भरपूर फरक पडला. जसं मी विचार केला आहे त्याच्यापेक्षा पण चांगलं पडलं. बरोबर. कोणत्याही ॲलोपॅथी शिवाय आणि कोणतेही तुम्हाला काहीच नाही, उपवास तापास असं काहीच नाही काहीच सांगितलं. नाही. त्यांनी मला काही सोडायला लावलंय. 1.5 महिन्यामध्ये मला भरपूर फरक पडला. तुम्ही काय सांगाल की जे बाकी लेडीज आहेत त्यांना त्रास? करायला पाहिजे हे. खूप चांगलं आहे. कारण केलं तर म्हणजे बाकी काही गोष्टी गोळ्या औषध घेण्यापेक्षा, डायटिंग करण्यापेक्षा, त्यापेक्षा हे चांगलं आहे की त्यांना फरक पण पडेल. बरोबर. आणि याच्या आधी माहिती होतं की असं पण ट्रीटमेंट होते? नाही, माहिती नव्हतं. जस्ट आमचं सहज बोलणं झालं. त्याच्यानंतर सरांनी मला हा ट्रीटमेंट सांगितला. मी गोळ्यांनी वगैरे खूप त्रासून गेले होते, त्याच्यामुळे मग मी एकदा ट्राय करायचं. तुमचं? माझं 25 वय आहे. बरोबर. म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये असे प्रॉब्लेम घेऊन परत ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट एवढ्या कमी वयात चालू झाले, तर आपण ते बॅक टू नेचर येऊ शकतो हे कळणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हे पोचवा. हो, खरंच महत्त्वाचं आहे त्यांना पण माहिती पडणं. थँक्यू मॅडम. थँक्यू सर.